नमस्कार. आज मी आलो आहे कांदिवलीच्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये. आज मी तुम्हाला असा एक मुलगा दाखवणार आहे, जो गेले 4 महिन्यापासून हॉस्पिटलाइज आहे. त्याचं कारण काय नेमकं आहे ते त्याची आई आशा संतोष माटे हे तुम्हाला सविस्तर सांगते. त्याचं नाव आहे सोहम. हा 13 वर्षाचा आहे आणि शाळेत असताना त्याला अचानकपणे चक्कर आली आणि तो पडला, शाळेमध्येच पडला. तर त्याच्या पुढे काय झालं, कसं घडलं, हे सगळं त्याची आई आशा माटे सांगतील तुम्हाला. माझं नाव आशा आहे, आशा संतोष माटे आहे. हा माझा बाबू आहे 13 वर्षाचा. त्यासाठी आम्ही याला हॉस्पिटलला नेलं होतं. हॉस्पिटलला गेलं की आम्हाला MR काढलं, आम्हाला कळलं की ह्याला ब्रेनसाठी आम्हाला याचं ऑपरेशन करण्यात आलं आहे आणि याचा हे पार्ट त्याचे काढण्यात आले आहेत. साधारण हा 4 महिने झालं हॉस्पिटलमध्येच आहे आणि मला याचा इलाजासाठी मला पैशाची खूप म्हणजे अत्यंत गरज आहे. तर प्लीज मला तुम्ही सहकार्य करा. तुम्हाला तुमच्या ज्या परीने होईल त्यापरीने मला मदत करा. पण ताई पडला तर तुम्हाला कोणी कळवलं आणि तुम्ही त्याची पुढची म्हणजे प्रोसिजर कशी स्टार्ट केली? मला शाळेतून कॉल आला की सोमची मम्मी तुमच्या बाबूची तब्येत खराब झाली, तुम्ही या. मी साधारण शाळेच्या आसपासच होती. त्याला घेऊन मी दवाखान्यात गेली, हॉस्पिटलला गेली. ते त्यांनी सांगितलं की MR केला, ब्लड टेस्ट केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की याला ब्रेन स्ट्रोक झाला आहे, त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. तर आम्ही याला ऑपरेशन केलं दहिसरला, नॉर्दनमध्ये. तर ते आम्हाला लगभग 10 लाख रुपये खर्च आला. आणि किती हॉस्पिटलमध्ये याचे ट्रीटमेंट झाले? दोन. कुठले हॉस्पिटल? स्टार्टिंगला आम्ही वाडियामध्ये गेलो, जे परेलला आहे, तिथे गेले. ते आम्हाला ट्रीटमेंट बरोबर भेटली नाही, म्हणून आम्ही नॉर्दन मध्ये शिफ्ट केलं दहिसरला. साधारण हा 5 ऑगस्टला पडलाय आणि 7 ऑगस्टला याचं ऑपरेशन झालं. तर तुम्ही बघू शकता की काकीने सगळं सांगितलं की किती खर्च आहे. तर सर्व सोशल मीडियावरती मी रिक्वेस्ट करीन, अमाऊंट तुम्हाला करायची असेल डोनेट तर नक्की आशाताई यांना मदत करा. त्यांचे सगळे बँक डिटेल्स, गुगल पे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तुमचा मदतीचा हात खूप इम्पॉर्टंट आहे. तर नक्कीच पुढे या आणि जर समजा तुमच्याकडून काही मदत होत नसेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे आणि तिथून आपल्याला एक मदतीचा हात मिळू दे. आणि खरं तर कॅमेऱ्याच्या मागे सोमचे वडील उभे आहे. त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तू हा व्हिडिओ पोस्ट करतोय तर त्याच्याने काय होईल, कोण मदत करेल का माझ्या सोहमसाठी? तर माझ्याकडे ते शब्दच नव्हते बोलायला, पण आपण आपलं एक काम करूया, एक आवाहन करूया जनतेला. बाकी जनताच आणि देव ठरवेल काय करायचं ते. पण नक्की मदतीला पुढे या, एवढंच मी आवाहन करीन. थँक्यू. सोमचं स्कल काढलेलं आहे कारण की ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे. तर ते स्कल आता बसणार नाही कारण की त्याचं एज वाढत चाललंय आणि त्याची साईज पण वाढत चालली. तर ते स्कल बसणार नाही, तर ते परत नव्याने बनवून स्कल बसवली जाणार आहे सोमला. तर त्याच्यासाठी किती अंदाजे खर्च येणार आहे ते हे सोमच्या आई सांगतील. की त्याच्या हा पार्ट्स म्हणाले की 2 लाखच्या आसपास भेटेल. आणि ऑपरेशनचा खर्च वेगळा, म्हणजे जवळजवळ एक 10 लाखाची तुम्हाला गरज आहे. आणि पुन्हा त्याला हॉस्पिटलाइज ठेवा लागेल, तो बेडचा चार्ज वेगळा. अच्छा, म्हणजे टोटल 4 महिन्यापासून सोहम ह्याच परिस्थितीमध्ये खूप वाईट वाटतं. पण नक्कीच स्वामी त्याच्या पाठीशी आहे. सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. त्याचे मित्र त्याला भेटायला येतात हॉस्पिटलला. त्यांची आई, त्याची फॅमिली सगळे येतात त्याला भेटायला, कारण की त्याचा स्वभाव असा आहे की तो सगळ्यांशी प्रेमाने वागलाय आतापर्यंत. सगळ्यांना तो हेल्प करत असतो. शाळेमध्ये पण कोणाचं बुक्स कम्प्लीट करायचं असेल तर नेहमी तो करतो. त्याची आईने पुन्हा मला स्टोरी सांगितली आहे. तर खरंच जर सोहम ह्या वयात त्याच्या मित्रांना हेल्प करतो तर आपण का नाही? त्या नात्याने आपण पुढे या आणि नक्की सोमला आणि सोमच्या फॅमिलीला सपोर्ट करा हीच विनंती करतो.